संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। संदीप, वृषाली, दिल्लीतल्याही 7 मतदारसंघांमध्ये जे लोकसभा मतदारसंघ आहेत तिथं वेगवेगळ्या ठिकाणी ही सगळी मतमोजणी होणार आहे। पण सध्या मी आहे AICC मध्ये, अर्थातच काँग्रेस मुख्यालयामध्ये। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भव्य असा मंडप देखील उभारण्यात आलेला आहे। प्रसारमाध्यमांची गर्दी जी आहे ती सकाळपासूनच या ठिकाणी पाहायला मिळते। मोदींची गॅरंटी चालणार की राहुल गांधींचा आत्मविश्वास योग्य ठरणार हे आपल्याला काही वेळात समजू शकणार आहे। पण आतापासूनच AICC मध्ये कार्यकर्ते देखील यायला सुरुवात झाली आहे। आपण पाहतोय हातामध्ये हा फलक घेऊन देश का लोकतंत्रावर संविधान जितेगा या मोदी की EVM, म्हणजेच EVM बाबत अजूनही संशय आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना। आणि आतापासूनच हे काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते काँग्रेस मुख्यालयामध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार 11 नंतर कल बघून इंडिया आघाडीचे सगळे जे नेते आहेत, मोठे नेते आहेत, ते राजधानी दिल्लीमध्ये आज रात्रीपर्यंत येऊ शकतात। कारण इकडे एक विश्वास आहे, कारण राहुल गांधी यांनी जो एक बाईट दिला होता प्रसारमाध्यमांना त्यामध्ये त्यांनी 295 हा आकडा म्हटला होता। त्यामुळे इंडिया आघाडीतल्या काही नेत्यांचा जो आत्मविश्वास आहे तो सध्या वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय। भाजप मुख्यालयामध्ये देखील जोरदार तयारी करण्यात आली आहे। सगळ्या केंद्रीय मंत्र्यांना आणि मोठ्या नेत्यांना भाजप